सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशानंतर संजय राऊतांनी बडगुजर यांच्यासह भाजपवर टीका केली आहे। भाजप हा भ्रष्ट आणि देशद्रोही पक्ष असल्याचा निशाणा त्यांनी साधला। ते ठाकरेंच्या शिवसेनेला टीका करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं बडगुजरांनी म्हटलंय। ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा टीका केल्यास शिंगावर घेणार असा इशारा बडगुजर यांनी दिला आहे। एसआयटी लावली देवेंद्र फडणवीसांनी। एसआयटी काय झालं त्या एसआयटीचं? का सलीम कुत्ताला तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलाय तुरुंगातून आणून? माझ्यावर बोलून अंगावर घेऊ नका म्हणा, मी तर सिंगावर गेली। सुधाकर बडगुजरांसह संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपवर शरसंधान साधलंय। भाजपनं सलीम कुत्तावरून सुधाकर बडगुजरांविरोधात रान पेटवलं होतं। सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतो। एक मिनिट अध्यक्ष महोदय, हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे। अध्यक्ष महोदय, माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे अध्यक्ष महोदय। दरम्यान त्याच बडगुजरांना भाजपात प्रवेश दिल्याचं म्हणत राऊतांनी भाजपला धारेवर धरलाय। भाजपनं सलीम कुत्ताला तुरुंगातून आणून पक्षात घेतल्याचा टोला देखील त्यांनी लगावलाय। दरम्यान माझ्यावर टीका करण्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कोणताही अधिकार नसल्याचं म्हणत बडगुजरांनी ठाकरेंच्या शिवसेनेला प्रत्युत्तर दिलाय। हे आता काय सलीम कुत्ता प्रकरण आलंय, हे भाजपने काढलंय। एसआयटी लावली देवेंद्र फडणवीसांनी। एसआयटी काय झालं त्या एसआयटीचं? का सलीम कुत्ताला तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलाय तुरुंगातून आणून? चंद्रशेखर बावनकुळेंनी किंवा त्यांचे जे कार्याध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण, फडणवीस यांच्याबरोबर सलीम कुत्ता काल वर्षा बंगल्यावर बिर्याणी खायला बसला होता का? घरामध्ये त्यांच्या बिर्याणी आली सलीम कुत्ताच्या घरातून आणि सगळे पार्टीला बसले आणि त्यांनी सलीम कुत्ताची माफी मागितली का? लोकांच्या मनातल्या शंका आहे। बडगुजरांना काय दिलं? बडगुजरांची पक्षातून कोणी हकालपट्टी केली? बडगुजरांवरती स्टेटमेंट करण्याचा अधिकार उभाटाला नाहीच आहे। आता त्यांनी त्यांचं दुकान सांभाळावं, त्यांचं अस्तित्व टिकवावं। माझ्यावर बोलून अंगावर घेऊ नका म्हणा, मी तर सिंगावर गेली। एवढंच नव्हे तर भाजप भ्रष्ट आणि देशद्रोही पक्ष आहे। सर्व भ्रष्टाचारी लोक भाजपनं घेतल्याची सडकून टीका संजय राऊतांनी केली। तर पक्षात येणाऱ्यांचं आम्ही स्वागत करतो, त्यांचा जुना इतिहास काय आहे तो सर्व बाजूला ठेवून भाजपच्या नीतिनियमांनी त्यांनी वागलं पाहिजे असं मत बडगुजरांच्या पक्षप्रवेशावर फडणवीसांनी व्यक्त केलंय। ढोंगी आणि भ्रष्ट लोकांचा हा पक्ष आहे। या पक्षा इतका देशद्रोही पक्ष या देशाच्या इतिहासात झाला नाही। देशद्रोही हा शब्द त्यांना लागू पडतो कारण सगळे देशद्रोही भ्रष्ट लोक यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलेले आहेत, ज्यांच्यावर त्यांनी स्वतः देशद्रोहाचे आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले, असे सगळे देशद्रोही लोक अँटी नॅशनल बरं का, यांच्या उद्या दाऊद इब्राहिमला सुद्धा पक्षामध्ये आणतील। मुस्लिमांची मतं हवी आहेत। मला ह्या लोकांचा काही भरोसा नाही। निवडणुकीनंतर त्यांनी पक्षामध्ये येण्याचं त्या ठिकाणी इच्छा दाखवली। शेवटी त्यांनी देखील भरपूर मतं घेतलेले आहेत। आपल्या पक्षात कोणी येत असेल तर आपण निश्चितपणे त्याचं स्वागत करतो। अर्थात अपेक्षा हीच असते की त्यांचा जुना इतिहास काय असेल, वागण्याची पद्धत काय असेल ती बाजूला ठेवून आता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नीती नियमांनी वागलं पाहिजे। सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असतानाच त्यांना सीमा हिरेंनी विरोध केला होता। कारण बडगुजर हे सीमा हिरेंचे कट्टर विरोधक। त्यांनी हिरेंविरोधात निवडणूक सुद्धा लढवली होती, त्यामुळे त्यांच्याकडून बडगुजरांना मोठा विरोध होता। मात्र बडगुजरांना विरोध करणाऱ्या नेत्यांची समजूत काढल्याचंही भाजपनं म्हटलं। नाशिकमध्ये बावनकुळे साहेबांनी सगळ्यांना समजवलं की आपल्याला का प्रवेश त्यांचा घ्यायचा आहे, त्यांची कुठे त्याला विरोध नव्हताच। मग ज्यावेळेस गिरीश महाजनांनी सांगितलं की आजचा प्रवेश ठरला आहे त्यावेळेस ते स्वतः हजर होते। त्यामुळे मला असं वाटतं फार तर कम्युनिकेशन गॅप असेल, विरोध कोणाचा नव्हता। स्थानिक स्तरावर काही आमच्या इथे विरोध त्याला झाला, पण त्यांनाही आम्ही समजावून सांगितलं की आपल्याला पक्ष वाढवायचा। आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे। सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। दरम्यान त्यांच्यासोबत काही माजी नगरसेवक देखील भाजपमध्ये गेलेत। त्यामुळे याचा नाशिक महापालिकेत भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का समजला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।